मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो श्री क्षेत्र धांदळफळ इथं रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे। ऋषींनी तपस्या केली होती आणि त्यानंतर प्रभू श्रीराम या जागेवर आले होते म्हणून हे महादेवाचं मंदिर इथे स्थापित झाले। तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा मंदिराचा परिसर आहे। हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता रामेश्वर महादेव मंदिर। मंदिराचा परिसर आहे हा। पुरातन काळामधलं हे रामेश्वर महादेव मंदिर आहे। श्रीरामांच्या पवन स्पर्शाने झालेली ही पवनभूमी आहे। धांदळफळ बुद्रुक पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। या ठिकाणी धांदळफळ बुद्रुकमधील हे पवित्र देवस्थान प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी धौम्य ऋषींचा आश्रम होता आणि या आश्रमात प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी एक दिवस मुक्काम केलेला आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी स्वतः या प्रवरा नदीतून हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे। हे प्रभू श्रीरामचंद्रांना मुक्कामी शिवलिंग स्थापन केलेलं आहे म्हणून या देवस्थानाला श्रीरामेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि खूप असं पवित्र देवस्थान आहे। या ठिकाणी प्रत्येक महिन्याची शिवरात्र, वार्षिक शिवरात्र, सप्ताह उत्सव असे अनेक उत्सव या ठिकाणी धार्मिक उत्सव साजरे केले जातात आणि या देवस्थानाची महती अनेक ठिकाणचे भाविक भक्त या पवित्र स्थानाची महती याचा अनुभव घेत आहेत। या ठिकाणी बरेचसे विविध विकास कामंसुद्धा चालू आहे। जवळजवळ या ठिकाणी 11 कोटीचे कामं चालू आहेत। या ठिकाणी गोपुरम, दाक्षिणात्य पद्धतीचं गोपुरम या ठिकाणी चालू आहे। नदीच्या इकडं दक्षिण भागामध्ये घाटाचं काम चालू आहे। पश्चिमेला सांस्कृतिक भवन व भक्तनिवासाची सोय होण्यासाठी भक्तनिवास चालू आहे। असा भरपूर या ठिकाणी जवळ 11 कोटीचं कामं या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा निधी पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी देवस्थानचे कार्याध्यक्ष बाळासाहेबजी देशमाने साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे भाऊसाहेबजी गेरे साहेब, देवस्थानचे अध्यक्ष सुनील भाऊ देशमुख, सचिव दत्ताजी कासार, या सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ, परिसरातील भाविक भक्त यांच्या सर्वांच्या सहकार्यातून, योगदानातून देवस्थानचा विकास या ठिकाणी झपाट्यानं होत आहे। तर भाविक भक्तांना मी अशी विनंती करेन की प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण यावं, या ठिकाणी या अनुभूतीचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की आपण अवश्य या ठिकाणी यावं व या देवस्थानचा दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता विश्वस्तांना आपल्याला एकदम बरोबर माहिती दिलेली आहे। रामेश्वर महादेव मंदिर हे संगमनेरपासून 8 ते 10 अंतरावर आहे। तुम्ही एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या। हर हर महादेव। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हर हर महादेव। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग आहे आपला धांदळफळ कॅम्प आहे। सकाळी बस लावून दिली आपण। हिडून घुसलो तुम्ही।
तिकडे गेलो म्हणतो हे पुला घालून तुम्ही भरपूर हा ना रामेश्वर कोणत्याच घुसून या पुलावरून आले तिकडे पहिले तरी झालं असतं गाव घुसून त्या गावातून आहे ना पहिले पूल आहे ना हा पुलाची तिकडून आलो येता येतं तिकडे दोन पुले दोन्ही पुले मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलो होतो श्री क्षेत्र धांदळपड. प्रभू श्रीरामांनी पावन झालेलं हे महादेव मंदिर आहे. रामेश्वर महादेव मंदिर आहे. एकदा अवश्य भेट द्या. हर हर महादेव. मित्रांनो तुम्ही पाहू शकता रामेश्वर महादेव मंदिर हे रामी स्थापित केलेलं मंदिर आहे. पाहू शकता इथं खाली पवारा नदी आहे. समोरच रामेश्वरांचं महादेव मंदिर आहे धांदळपड जिल्हा. पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. हे ऋषींनी इकडं तप केलं म्हणून हे ऋषी मुनींनी मंदिर स्थापित केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. श्री क्षेत्र धांदळपड रामेश्वर महादेव मंदिर. हर हर महादेव. श्री गुरु नृत्य संगमाची श्री अनुष्ठानाची माझी असेल प्रियमध्ये आपुले शक्तिमहाचे श्री गुरुचे नित्य देखुनी दावत शेतातुनी साष्टा मन करुणी पुनरपी गाय आले साना मध्याकाळी मनाची एका मागुजी नमस्कार करेती ऐसे किती दिवस वर्षी शुद्र भक्ती करीत असे. नमन करिता शुद्राची कुजती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कर्तदोषी आड पडदोषी येऊनिया विजय मनी काय वासना सांगे करित विस्तारण शुद्रवननी करो जोडून शेत आपले निकाळे तुम्हासी नित्य गमन करिता विकते अधिकता बोलली येतीला आता तुझे धर्मेचे श्री गुरु गेले शेतापाशी राहून पाशीच्या शुद्राची सांगे तुझे विश्वास होईल देणारा शुद्र विनंती स्वामी श्री गुरु वाक्य कारणामाची दुसरा भाव मध्यपाती नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपिती श्री गुरु त्याची आम्ही सांगो संगमाची परतोणी कोटी बार